खेळ नशिबाचा भाग 13. युगवीर म्हणाला, तुझंही ऑफिस माझ्या बरोबरीचंच असलं पाहिजे, म्हणून मी हे करायला लावलेलं आहे. त्यावर तिने फक्त स्माईल केली, काही बोलली नाही. मग परत त्यानेही बोलायला सुरुवात केली. तुझं केबिन हुबेहूब माझ्या केबिन सारखंच का केलेलं आहे, तुला माहिती आहे का? सायली म्हणाली, का केलं तुम्ही असं? सायली न समजून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, तुला येथे राहून सुद्धा सतत माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून, आणि सतत तू माझ्या केबिनमध्ये आहेस असं वाटून तू जास्त हवेत उडू नये म्हणून हे सगळं केलेलं आहे मी. आणि पूर्ण ऑफिस सोबतच या केबिनमध्ये सुद्धा कॅमेरे माईक सोबत लावलेले आहेत. तिला आता थोडं बरं वाटायला लागलेलं होतं की त्याने लगेच त्याचा राक्षसी स्वभावांची आठवण करून दिली होती तिला. तिने खूपच आश्चर्यकारक नजरेने त्याच्याकडे पाहिलं, पण त्यावर त्याला ती काहीच बोलली नाही. चला आता निघूया का? तो जागेवरून उठत म्हणाला होता. मग तीही जागेवरून उठून स्वतःचा मोबाईल आणि पर्स घेऊन निघाली होती. ऑफिसमध्ये दर्शन सहित सगळेच काम करत होते. त्यांची निघायची वेळ अजून झालेली नव्हती. अजून 1 तास बाकी होता. तिचं ऑफिस पूर्ण सेट होतं पर्यंत दर्शनवर त्याने तिच्या ऑफिसची जिम्मेदारी सोपवलेलीच होती. सायली असो नसो, सगळं ऑफिस त्याने सांभाळायचं होतं असं त्याला सांगितलेलंच होतं. म्हणून दर्शन अजूनही तेथेच होता. युगवीर म्हणाला, आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, तर आज माझ्याकडून तुला पार्टी. पार्किंगमध्ये पोचल्यानंतर तो तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, पण असं कसं बाहेर जाणार आपण? मी स्वतःचे कपडे बघत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, छानच तर दिसतेस तू. उलट या लुकमध्ये नेहमीपेक्षा खूप जास्त सुंदर दिसतेस तू आज. तो खरंच बोलत होता तिला. फॉर्मलमध्ये ती जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होती. तिला माहिती होतं तो काही आपलं ऐकणार नाही, म्हणून तिने विषय वाढवलाच नाही. त्याच्या ऑफिस शेजारीच एक 7 स्टार हॉटेल होतं. तिकडेच घेऊन गेला होता तो तिला. हा प्लॅन अचानक झाल्यामुळं तिथे टेबल बुक केलेला नव्हता, पण त्याची रहस्य सगळीकडेच असल्यामुळं तेथे त्याला बघूनच लगेच VIP टेबल भेटला होता. युगवीर म्हणाला, तुला जे हवं आहे ना ते सगळं मागव, नंतर माझ्या ताटांवर नजर ठेवू नकोस तू. तो मागच्या वेळचं तिचं वागणं आठवून म्हणाला होता आणि मेनू कार्ड तिच्याकडे दिलं होतं. सायली म्हणाली, मला आज बटर चिकन खायचं आहे आणि 2 नान आणि काश्मीरी बिर्याणी खायची आहे. ती तिच्याकडे बघून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, मी वेटर आहे का? त्याला सांग ना. तो किंचित वैतागून वेटरकडे इशारा करत म्हणाला होता. मग तिने वेटरला सांगितलं. सायली म्हणाली, तुम्ही काय खाणार आहात? स्वतःचं सांगून झाल्यावर त्याला विचारत होती ती. जे तुझ्यासाठी मागवलं आहेस ना तेच मला सुद्धा मागव, तो म्हणाला. मग तिने वेटरला तिची ऑर्डर रिपीट करायला सांगितली होती. युगवीर म्हणाला, तुला नेहमी बिर्याणीच खायची असते का? दुसरं काही आवडत नाही का? वेगळं काहीतरी ट्राय करत जा ना. वेटर गेल्यानंतर तो तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, जगभरातील सगळ्या टेस्टी डिशेस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फक्त एक बिर्याणी असेल तरच मी बिर्याणीच निवडणार आहे. तिने उत्तर दिलं. त्यावरून त्याला समजलेलंच होतं तिला बिर्याणी किती आवडते ते म्हणून. यावेळी त्यांनी स्टार्टर्स मागवलं नाही, म्हणून जेवण लवकर झालेलं होतं त्यांचं. दोघांनी शांतपणे जेवण संपवून आणि घरी जायला निघाले होते. शुभांगी म्हणाली, बेबी, आज किती वेळ लावलास तू घरी यायला? मी 1 तास झाला वाट बघतेय तुमची. तो घरात येऊन शुभांगी तिचं तोंड पाडून बोलत होती. युगवीर म्हणाला, काही काम होतं का तुझं माझ्याकडं? युगवीर सोफ्यावर बसत म्हणाला होता. शुभांगी म्हणाली, नाही, असंच टाइमपाससाठी. तुझ्यासोबत गप्पा मारायचं मन होतं म्हणून मला तुझी आठवण येत होती. शुभांगी लाडात येत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, का? मी तुझं खेळणं आहे का माझ्यासोबत टाइमपास करण्यासाठी? युगवीर शुभांगीकडे रोखून बघत कठोर शब्दात म्हणाला होता. शुभांगी म्हणाली, तसं नव्हतं म्हणायचं मला. शुभांगी गडबडून सावरासावरी करण्याचा प्रयत्न करतच होती की तिला तोडतच सायली बोलू लागली. सायली म्हणाली, ते त्याच्या बायकोंसोबत बिझी होते. का बरं, तुला काही काम होतं का? आणि आताही असणारच आहे. तू तुझं बोरिंग तोंड घेऊन दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊन टाइमपास कर. सायली मुद्दाम तिला चिडवतच होती. शुभांगी म्हणाली, मला युगवीर सोबत थोडा वेळ एकट्यात घालवायचा आहे, सो प्लीज जा तू इथून. शुभांगी चिडून म्हणाली होती. सायली म्हणाली, मी त्यांची बायको आहे. मी का जाऊ? तुला जे बोलायचं आहे ते माझ्यासमोरच बोल.
सायली ही किंचित चिडकी होती. शुभांगी म्हणाली, मला तुझ्या पुढं नाही बोलायचं आहे. मला त्याच्यासोबत एकट्यात बोलायचं आहे. शुभांगी अजून जास्त चिडून म्हणाली होती. सायली म्हणाली, मग नको बोलू ना, पण मी कुठे जाणार नाही आहे. सायली खांदे उडवत म्हणाली होती. युगवीर नुसतंच तमाशा बघत मजा घेत होता. शुभांगी म्हणाली, युगवीर तू काहीतरी बोलणार रे हिला, हे काहीच ऐकत नाही माझं. शुभांगी युगवीरकडे वळाली होती. युगवीर म्हणाला, मी काय बोलू, तुमचं तुम्ही बघून घ्या. बोलून तो सरळ रूममध्ये निघून गेला होता. लगेच सायली ही शुभांगीला चिडवणारच हसू चेहऱ्यांवर आणत रूममध्ये निघून गेली. ती रूममध्ये गेली तेव्हा तो दिसला नाही तिला, पण तिला समजलेलंच होतं तो फ्रेश होत असेल म्हणून. त्याने फ्रेश होऊन घरचे कपडे घातले होते. मग येऊन सरळ बेडवर आडवा झाला. मग तिनेही फ्रेश होऊन कपडे चेंज केले. मोबाईल बघत बसू नकोस, झोप लवकर आता. तिने बेडवर पाहतच मोबाईल हातात घेतला होता. बघून तो म्हणाला. सायली म्हणाली, 2च मिनिटे. ती मोबाईल बघतच म्हणाली होती. युगवीर म्हणाला, तुला प्रेमानं बोललेलं समजत नाही का ग? त्याने दात ओठ खात विचारलं होतं. सायली म्हणाली, सॉरी. तिने लगेच मोबाईल बाजूला ठेवला. त्याचा काय भरोसा, परत मोबाईल आदळून फोडून टाकेल तो माझा. त्याने हळूच तिच्या जवळ सरकत तिच्या ओठांवर अंगठा फिरवला होता. मग तिच्या चेहऱ्यांकडे वळतच एक हात तिच्या शरीरावर, महत्वाचं म्हणजे तिच्या शरीराच्या संवेदनशील भागांवर फिरू लागलेला होता. पुढं काही करणार तेव्हाच कोणीतरी दार जोरजोरात लॉक केलेलं होतं. सायली वैतागून जागेवरून उठून दार उघडायला गेली होती. शुभांगी म्हणाली, तू आता इथे काय करते आहेस? शुभांगीला समोर बघून सायली म्हणाली. शुभांगी म्हणाली, युगवीर आहे का रूममध्ये? रूममध्ये डोकावून बघत शुभांगी म्हणाली. सायली म्हणाली, एवढ्या रात्री दुसऱ्यांच्या खोलीत जाऊन दुसऱ्याच्या नवऱ्याबद्दल विचारू नये, एवढंही समजत नाही का ग तुला? सायली चिडून म्हणाली होती. शुभांगी म्हणाली, मला युगवीरकडे काम आहे. बोलून ती शुभांगी सरळ रूममध्ये आत घुसली होती. सायली म्हणाली, सरळमध्ये कशी घुसतेस ग? मागच्या जन्मी घुस होतीस की काय? सायलीला शुभांगीचं वागणं अजिबात आवडलेलं नाही, म्हणून ती चिडून बोलत होती. पण शुभांगीने सरळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. युगवीर म्हणाला, बेबी, मला एकटं झोपायला खूप भीती वाटत आहे. मी येथे तुझ्यासोबत झोपते, किंवा तू चाल ना माझ्या खोलीमध्ये. शुभांगी लाडात येऊन युगवीरला म्हणाली होती आणि बोलताना सायलीवर एक नजर टाकून हसत होती. सायली म्हणाली, तू येथे नाही झोपू शकत. ही माझी खोली आहे, आमची प्रायव्हेट प्लेस आहे. तू अशी कशी ग कोणाच्या रूममध्ये झोपायला निघालीस? येथे झोपायचा विचार सुद्धा करू नकोस तू. सायलीचा आवाज आता वाढलेलाच होता. सायली शुभांगीला ती बाहेरची आहे हे सतत दाखवून देण्याचा प्रयत्न करत होती. युगवीर म्हणाला, चल मी येतो तुझ्या रूममध्ये. तो मध्येच म्हणाला आणि जागेवरून उठला होता. त्यालाही सायलीचं म्हणणं पटलेलंच होतं. शुभांगी या खोलीत नाही झोपू शकत आणि म्हणून तोच तिच्या सोबत जात होता. सायलीने खूपच अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं होतं. 2च मिनिटापूर्वी हा व्यक्ती आपल्या इतकं जवळ आलेला होता आणि आता शुभांगी सोबत जातोय. तिला खूपच राग आलेला होता त्याचा, पण ती काहीच नाही बोलली त्याला. शुभांगी त्याच्या हाताला धरून ओढतच स्वतःच्या रूममध्ये नेऊ लागली होती त्याला. शुभांगी म्हणाली, ये ना बेबी, बस इथे. शुभांगी बेडवर बसून त्याला स्वतःच्या शेजारी बसायला सांगत होती. युगवीर म्हणाला, शुभांगी, मी इथे झोपायला आलेलो नाही आहे. मी ऑफिसमधून आल्यानंतर तू म्हणाली होतीस ना, तुला काही महत्वाचं बोलायचं आहे माझ्यासोबत, आणि आताही तू एवढ्या उशिरा माझ्या रूममध्ये आलीच आहेस. एवढं महत्वाचं काय काम आहे हे जाणून घ्यायला आलेलो आहो मी इथे. आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे का? युगवीर तिच्या शेजारी उभाच होता. शुभांगी म्हणाली, बेबी, काम असेल तरच मी तुझ्याकडे यायचं का? खरंच मला भीती वाटत होती म्हणून आले होते मी तुझ्याकडे. शुभांगी तोंड पाडून म्हणाली होती. तिला वाटलं होतं युगवीर तिच्यासाठी आलेला आहे, पण तो तर इन्फॉर्मेशन असेल म्हणून आलेला होता. युगवीर म्हणाला, यावेळी दुसऱ्या कपलच्या रूममध्ये तू काहीतरी खोटं कारण सांगून कशी काय येऊ शकतेस ग? तुझ्या घरात तू एकटीच राहत होतीस ना, तेव्हा तुला भीती वाटत नव्हती का? युगवीर तिला रोखून बघत म्हणाला होता आणि शुभांगीने मान खाली घातलेली होती. शुभांगी म्हणाली, भीती नाही, पण मला तू जवळ हवा होतास. मी नाही बघू शकत तुला त्या सायलीसोबत. तिचं खोटं पकडलं गेलं म्हणून यावेळी खरं बोलत होती ती त्याला. युगवीर म्हणाला,
शट अप शुभांगी, ती माझी बायको आहे, तर मी तिच्या सोबतच राहणार ना की तुझ्यासोबत राहणार आहे? युगवीर जरा वैतागूनच म्हणाला होता. शुभांगी म्हणाली, पण मला तेच तर नाही ना आवडत ना, तू माझ्यासोबतच राहावं असं मला वाटतं. तू येथे राहा माझ्या रूममध्ये. युगवीर म्हणाला, तुला नाही आवडत तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. मी कधी कुठं राहायचं हे तू ठरवायची गरज नाही आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तिथे वाटेल तेथे राहणार आहे, तो शुभांगीला खडसावून सांगत होता. शुभांगी म्हणाली, युवराज प्लीज ना, शुभांगी कळवळीने म्हणाली होती. पण तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. जाताना त्याने अतिशय जोरात दरवाजा आदळला होता. तो त्याच्या रूममध्ये पोचला तेव्हा सायली पाठमोळी झोपलेली दिसली त्याला. तिला झोपलेलं बघून त्याने कपाळांवर आठ्या पाडल्या होत्या. त्याला तिला सोबत वेळ घालवायचा होता, पण ती झोपलेली होती. तो तेथे झोपायला जात नाही आहे, परत येणार आहे हे तिला माहिती नव्हतं, तर ती तरी काय करणार ना, म्हणून त्याने तिला उठवलंच नाही. जाऊन तिच्या शेजारी जाऊन झोपला होता. त्याने डोळे बंद केलेच होते की त्याला काही आठवलं, म्हणून त्याने थाळकन डोळे उघडले. तो शुभांगी सोबत जाऊन परत 5च मिनिटात आला होता आणि एवढ्या लवकर हिला झोप कशी लागली हा विचार आलेला होता त्याच्या डोक्यामध्ये. त्याने उठून तिच्याकडे थोडं वाकून बघितलं तर तिचे डोळे उघडेच दिसले त्याला. युगवीर म्हणाला, मी रूममध्ये आलो हे समजलं नाही का ग तुला? तो रागाने तिच्या दंडाला धरून तिला स्वतःच्या दिशेने वळवत म्हणाला होता. सायली म्हणाली, नाही, तिने त्याच्याकडे न बघता सांगितलं होतं. युगवीर म्हणाला, मला बघून झोपायचं नाटक करत होतीस की काय? सायली म्हणाली, नाही, तिने यावेळीही एका शब्दातच उत्तर दिलेलं होतं. युगवीर म्हणाला, मी तिथे झोपायला गेलो नाही म्हणून तुला आनंद झाला नाही का? त्याचे प्रश्न काही संपत नव्हते. यावरही ती काहीच बोलली नाही त्याला. युगवीर म्हणाला, मी तुझ्याशी बोलतोय सायली. यावेळी त्याचा आवाज वाढलाच होता. काय कळतंय ना, ऐकू येते ना तुला? अजूनही ती त्याच्याकडे बघत होती. युगवीर म्हणाला, तू विचारणार नाहीस का मी एवढं लवकर परत कसा काय आलो म्हणून ते? ती रुसली होती हे समजतात तो शांत झालेला होता आणि सॉफ्ट आवाजात तिच्यासोबत बोलत होता. सायली म्हणाली, मला तो हक्क नाही आहे. सायली उदास चेहरा करून म्हणाली होती. त्यावर तो काहीच बोलला नाही. त्याने तिला मिठीत घेऊन डोळे बंद केले. तिनेही नकारात्मक मान डोलवून डोळे बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा नेहमीप्रमाणे तो रूममध्ये नव्हता. ती आंघोळ करून तयार होऊन खाली गेली होती. ती डायनिंग टेबलकडे जात होती तेव्हाच हॉलमध्ये कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता, म्हणून ती बघायला गेली होती. युगवीर एक सोफ्यावर बसलेला होता आणि दुसरा सिंगल सोफा एक स्त्री बसलेली होती, जी सायलीला पाठमोरी होती म्हणून तिला चेहरा दिसत नव्हता. युगवीर म्हणाला, सायली हे बघ कोण आला आहे ते. युगवीची नजर सायलीवर पडताच तो तिला म्हणाला होता. मग ते जाऊन त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिले. युगवीर म्हणाला, ही माझी आई आहे आणि आई ही तुझी सून सायली आहे. तो पहिलं वाक्य सायलीला आणि दुसरं वाक्य त्याच्या आईला म्हणाला होता. सायली म्हणाली, नमस्ते आंटी. सायलीने वाकून नमस्कार केला त्यांना. युगवीरची आई म्हणाली, बस बस खुश राहा. आई नाक मुरडत म्हणाली होती, तर या आहे सुगंधाबाई, सुगंधा सिंघानिया. युगवीरच्या आई आहेत त्या. स्वभावाने शांत पण तेवढ्याच कठोर सुद्धा आहेत. सतत किटी पार्टी मैत्रिणीसोबत फिरणं हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. आताही त्या कोणत्या तरी टूरवरूनच पूर्ण एका महिन्याने घरी परतलेल्या होत्या. सुगंधा म्हणाली, युगवीर मी येतेपर्यंत तरी तू वाट बघायची होतीस ना रे. मला न कळवता तू लग्न करून मोकळा झालास. तुझ्या बाबांना तरी सांगितलं होतं की नाही रे तू? आम्ही काही दिवस घराबाहेर काय पडलो? तुम्ही मुलं आपल्या मर्जीचे मालक होता. सुगंधाबाई रागाने बडबड करत होत्या. युगवीर म्हणाला, आई ते जरा घाईतच झालं. युगवीर शांत पण तेवढ्याच कठोरपणे म्हणाला होता. त्यावर सुगंधाला समजलं विषय येथे थांबवलेला बरा आहे. आशिषला बोलून घे घरी. सुगंधा युगवीरकडे रोखून बघत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, तुला माहित नाही का त्याने काय केलंय ते म्हणून? युगवीर जरा चिडूनच म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, मला सगळं माहिती आहे त्याने काय केलं ते म्हणून. त्यानंतर तू त्याच्यासोबत काय केलं हे सुद्धा माहिती आहे मला. सुगंधा एकदा सायलीकडे बघून पुन्हा युगवीरकडे बघत रागाने म्हणाली होती.
युगवीर म्हणाला, मी त्याला परत या घरात येऊ देणार नाही आहे. युगवीर ठामपणे म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, त्याचं लग्न ठरवलेलं आहे मी आणि तुझ्या बाबांनी सुद्धा. तुझे बाबा येतीलच आज संध्याकाळपर्यंत घरी आणि परवा मुलीकडची मंडळी पण घरी बघायला येणार आहे घरदार. त्यांना काय सांगायचं रे? मी माझ्या मोठ्या मुलाने बायकोच्या नांदी लागून छोट्या मुलाला घराबाहेर काढलं असं सांगायचं का त्यांना? आणि त्यासोबतच त्यांचं आयुष्य सुद्धा बर्बाद केलं असं सांगू का मी त्यांना? ते काही नाही. आज बाबा येईपर्यंत मला आयशीच्या घरात हवा आहे. तसंही त्याचं लग्न झालं तर तो तुझ्या बायकोपासून दूरच राहील. सुगंधा रागाने बडबड करतच होती. बोलताना मध्ये मध्ये रागात सायलीकडे सुद्धा बघत होती. युगवीर म्हणाला, ठीक आहे, पण त्याने परत सायलीसोबत काही करायचा विचार जरी केला तर मी त्याला जिवंत सोडणार नाही, हे लक्षात ठेवायचं. थोडा वेळ विचार करून युगवीर जागेवरून उठत म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, युगवीर, तो तुझा भाऊ आहे रे. भावासाठी तू असं कसं बोलू शकतोस रे? सुगंधा आश्चर्यकारक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, भाऊ आहे म्हणूनच तर अजून जिवंत आहे ना तो. बोलून युगवीर सरळ निघून गेला होता. सुगंधा म्हणाली, वा क्या बात आहे. मोठ्या घरच्या मुलांना जाळ्यात ओढून लग्न करायचं आणि त्याच्याच घरच्यांना बाहेर काढायचं आणि स्वतः राज्य करायचं. प्लॅन छान होता तुझा, पण मी हे होऊ देणार नाही आहे. तुझ्यासारख्या मुलींना बरोबर सरळ करू शकते मी, हे लक्षात ठेवायचं. युगवीर जाताच सुगंधा जागेवरून उठून सायली समोर हाताची घडी घालून उभ्या राहिल्या होत्या. सायली म्हणाली, आंटी, मी असं काही केलेलं नाही आहे. तुम्हाला गैरसमज झालेला आहे. सायली डोळ्यात पाणी आणून म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, हो का? माझा मुलगा त्याच्या भावासोबत जे करतोय त्याचं कारण तर तूच आहेस ना ग? सुगंधा सायलीकडे रोखून बघत म्हणाली होती. सायली म्हणाली, आंटी, तुमच्या मुलाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. सायली किंचित चिडून म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, पण केलं तर नाही ना. माझ्या मुलाने जरा हात काय लावला तुला तर त्याचं तू आयुष्य बर्बाद केलेलं आहेस. स्वतः सगळं करून सावरूनच आली आहेस का इथे तू? तेव्हा चालत होतीस का तुला परपुरुषाच्या हात लावायला? मला सगळं माहिती आहे. सुगंधा खूपच तुच्छ नजरेने सायलीकडे बघत म्हणाली होती. सायली म्हणाली, आंटी प्लीज, तुम्ही मला काहीही बोलू नका. बोलून सायली निघून गेली रूममध्ये. तो सोफ्यावर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसलेला होता आणि ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होतच होती. सायली म्हणाली, निघूया का? झालं आहे माझं आवरून. ती मनगटांवर घड्याळ चढवत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, यस, लेट्स गो, म्हणत तो लॅपटॉप बंद करून जागेवरून उठला होता. दोघेही खाली गेले तेव्हा हॉलमध्ये कोणीच नव्हतं. मग दोघेही ऑफिसला निघून गेले होते. तो तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडून त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता. संदीप म्हणाला, बॉस, आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये काही जण मुद्दाम अडथळे आणत आहेत. संदीप त्याच्या केबिनमध्ये येऊन काही फाईल्स टेबलवर ठेवत म्हणाला होता. युगवीर म्हणाला, पैसे देऊन त्यांचे तोंड बंद करा. तरी ऐकत नसतील तर धर्तीवरून काहीतरी बोजं हलकं करा. युगवीर लॅपटॉपमध्ये बघत म्हणाला होता. संदीप म्हणाला, ओके बॉस. युगवीर म्हणाला, आशिषला फोन करून सांग, आईने घरी बोलावलेलं आहे म्हणून. संदीप म्हणाला, ओके बॉस. बोलून संदीप निघून गेला होता. दोघेही दिवसभर कामात खूप बिझी होते. संध्याकाळी तिचं काम थोडं लवकरच झालेलं होतं. तिने मोबाईल हातात घेऊन युगवीरचा नंबर डायल केला होता. युगवीर म्हणाला, हॅलो, बोल ना. युगवीरने 2 रिंगमध्येच फोन उचलला होता. सायली म्हणाली, माझं काम झालेलं आहे. निघूया का आपण घरी जायला? तिने विचारलं होतं. युगवीर म्हणाला, मला थोडा वेळ लागेल. अचानक एक काम आलेलं आहे माझ्याकडे. तू पुढं हो, मी येतेच लगेच. त्याच्या आवाजावरून सुद्धा समजत होतं की तू खूप बिझी आहे. सायली म्हणाली, हो, मी जाते मग. बोलून तिने फोन कट केला. तिने तिचा मोबाईल आणि पर्स घेतलं आणि ऑफिसमधून बाहेर पडली होती. तिच्यासोबत गार्ड सुद्धा होते, पण थोडं अंतर ठेवूनच होते. तिचा फोन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे ऑफिस कॅमेऱ्याचे लाईव्ह व्हिडिओ मोबाईलवर ऑन केले होते. सायलीवर असं सतत लक्ष ठेवून असायचा तो नेहमीच. सायली पार्किंगमध्ये पोचताच एक बाई तिचा चेहरा स्कार्फने बांधून होता. ती बाई सायलीजवळ आली होती आणि त्या बाईचं असं चेहरा लपवून ठेवणं आणि हातात काहीतरी लपवून हे युगवीरला संशयास्पद वाटलेलं होतं. म्हणून तो लगेच पार्किंगच्या दिशेने पडतच निघाला.
त्याला तसं पळताना बघून दर्शनही त्याच्या मागे पळालेलाच होता. सायलीशी काही वेळ बोलता बोलता त्या बाईने हातात असलेली बॉटली मागच्या बाजूला धरून झाकण उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्या बाईचं संशयास्पद वागणं बघून गार्ड्स तिच्या जवळ येतच होते की त्या बाईने झाकण उघडून त्या बॉटलीतील द्रव्य सायलीच्या चेहऱ्याच्या दिशेने फेकलं. ते बघून सायलीने घाबरून दोन्ही हात चेहऱ्यांवर नेले होते आणि डोळे घट्ट मिटून घेतलेले होते. त्याच वेळी सायलीला अचानक झटक्यातच कोणीतरी ओढून घेतलेलं होतं. सगळं एवढं फास्ट झालेलं होतं की तिला काय घडतं हे समजत नव्हतं. युगवीर म्हणाला, तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज कानावर पडताच तिने थाडकन डोळे उघडले होते. तो समोर तिलाच बघत उभा होता. तो ग्राउंड फ्लोअरवरच होता म्हणून तो तेथे लवकर पोहोचू शकलेला होता. तिने नजर इकडं तिकडं फिरवून बघितली तर त्या स्कार्फवाल्या बाईला गार्ड्सने पकडून ठेवलेलं होतं. सायली, तू ठीक आहेस ना? युगवीर तिला म्हणाला होता. त्याने परत एकदा तिच्या दंडाला हलवून तिला विचारलं होतं. सायली म्हणाली, हो मी ठीक आहे. पण ही बाई कोण आहे? काय फेकत होती ती माझ्यावर? सायलीने अडखळत विचारलेलं होतं. युगवीर म्हणाला, ती कोण आहे आणि हे काय करते इथं ते मला कळणारच आहे. पण तिने तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकायचा प्रयत्न केलेला आहे, तो तिला म्हणाला. ॲसिड हे शब्द ऐकून सायली जागी स्तब्ध झालेली होती. पोटात तिच्या गोळा आलेला होता. भीतीने थरथर कापलेली होती ती. युगवीर म्हणाला, चल आपण घरी जाऊयात. तिला तसं स्तब्ध बघून तो तिच्या हातात हात घेऊन निघाला होता. सायली म्हणाली, तिने हुंकार भरला. युगवीर म्हणाला, ही इथे कोणाच्या सांगण्यावरून आलेली आहे? ही सगळी माहिती करून मला लगेच सांगा. ही कोण आहे आणि हिला परमिशन शिवाय कोणी आत येऊ दिलेलं आहे ते सुद्धा बघा. युगवीर त्या बाईला रागाने बघत दर्शनला म्हणाला होता आणि सायलीला घेऊन निघून गेला. दर्शन म्हणाला, कोण आहेस तू आणि आत परमिशन शिवाय कशी आली ग तू? व युगवीर गेल्यानंतर दर्शन त्या बाईला म्हणाला होता, पण ती गप्पच उभी होती. दर्शन म्हणाला, तिचं ते स्कार्फ काढ आधी रे. दर्शन एका गार्डला म्हणाला तसं त्या गार्डने तिचा स्कार्फ काढला होता. दर्शन म्हणाला, साक्षी तू इथे? दर्शन आश्चर्यकारक नजरेने त्या बाईला बघत होता. साक्षी या ऑफिसची एम्प्लॉय होती म्हणून तिला ऑफिसमध्ये येण्यासाठी परमिशनची गरज नव्हती. ऑफिसच्या बाहेरील व्यक्ती येऊन हे सगळं करणं जवळजवळ अशक्य होतं. साक्षी म्हणाली, सॉरी सर, मला माफ करा, प्लीज मला माफ करा. साक्षीने हात जोडून रडायला सुरुवात केलेली होती. दर्शन म्हणाला, तुला माहीत आहे का तू किती मोठी चूक केलेली आहे ते? म्हणून बॉसच्या बायकोवर ॲसिड टाकत होतीस तू आणि आता तुला वाटतंय ते तुला सोडून देतील का? दर्शन तिच्याकडे रोखून बघत म्हणाला होता. त्यावर ती काहीच बोलली नाही. दर्शन म्हणाला, एक काम कर, सगळं खरं खरं सांग मला जे बॉसला रिक्वेस्ट करून तुला शिक्षा कमी देता येईल मी सांगन त्यांना. तू मला खरं ते सांग. दर्शन तिला खोटं बोलून खरं बदलून घेण्याचा प्रयत्न करत होता. दर्शनच्या सांगण्यावरून युगवीर थोडीच ऐकणार होता त्याचं. साक्षी म्हणाली, सर मला काल रात्री एक फोन आलेला होता. अनोळखी नंबर होता तो. साक्षी रडतच बोलत होती. दर्शन म्हणाला, पुढं बोल, काय झालं ते? साक्षी म्हणाली, मी फोन उचलला तेव्हा समोरून आवाज आला की दरवाजाच्या बाहेर तुमच्यासाठी काहीतरी आहे, बघा 2 मिनिटात परत फोन करू आम्ही. मी काहीच बोलणार त्याआधीच फोन कट झालेला होता. मग मी बाहेर जाऊन बघितलं तर तेथे एक बॅग ठेवलेली होती. मी ते बॅग घेऊन घरामध्ये जाऊन उघडून बघितलं तर त्यामध्ये पैसे होते, 1 लाख रुपये. साक्षी सगळी घटना जशीच्या तशी त्याला सांगत होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.